आता पाहूया राजकीय विश्वात काय सुरू आहे त्या संदर्भातल्या टॉप 9 बातम्या। मवियात दीड वर्ष विरोधी पक्षनेत्याचा फॉर्म्युला असण्याची शक्यता। नव्या फॉर्म्युलासाठी शरद पवार आग्रही, तर ठाकरेंना विधानसभेतील विरोधी पक्षनेतेपद द्यावं, काँग्रेसची भूमिका। सूत्रांची माहिती, विरोधी पक्षनेतेपदासाठी ठाकरे गटाकडून आदित्य ठाकरेंचं नाव चर्चेत। महाराष्ट्रात काँग्रेस पक्षात लवकरच मोठे बदल होण्याची शक्यता। नाना पटोले काँग्रेस पक्षाच्या विधिमंडळ गटनेते पदासाठी इच्छुक, तर प्रदेशाध्यक्ष पदासाठी सतेज पाटील, अमित देशमुख, विश्वजित कदम यांची नावं चर्चेत। एकनाथ शिंदे आता उपमुख्यमंत्रीही राहणार नाही। राज्याला तिसरा उपमुख्यमंत्री मिळणार, तो त्यांच्याच पक्षाचा असेल। उदय सामंत यांचं नाव न घेता संजय राऊत यांचं सूचक वक्तव्य। उद्धव ठाकरेंमुळेच मराठी माणूस मुंबईच्या बाहेर फेकला गेला। महापालिकेत 25 वर्ष सत्ता भोगली, मराठी माणसासाठी काय केलं? उद्धव ठाकरेंच्या स्वबळाच्या नाऱ्यावर रामदास कदमांची जोरदार टीका। अहो, मराठी माणसाला उद्ध्वस्त करण्याचं पाप या उद्धव ठाकरेंनी केलंय। मुंबईतला 60% मराठी माणूस हा मुंबईच्या बाहेर फेकला गेलाय। विक्रीचा काळाबाजार करणाऱ्या कोल्ड प्ले कंपनीशी दावोसमध्ये करार। नाना पटोलेंचा मुख्यमंत्री फडणवीसांवर गंभीर आरोप, स्पष्टीकरण देण्याची मागणी। स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीतही भाजपच्या मदतीसाठी संघ मैदानात। स्थानिक स्तरावर संघ आणि भाजपच्या संभाव्य उमेदवारांचं समन्वय सुरू। संघ परिवारातील सर्व संघटना भाजप आणि महायुतीला मदत करणार। वक्फ विधेयकावर चर्चेवेळी संयुक्त संसदीय समितीच्या बैठकीत गोंधळ। अरविंद सावंत, असदुद्दीन ओवैसींसह 10 खासदार निलंबित। काही अधिकारी आणि नेते बांगलादेशी रोहिंग्यांना मान्यता देतात। बांगलादेशींना जन्मपत्र देण्यासाठी स्थानिक नेत्यांचा दबाव। किरीट सोमय्या यांचा गंभीर आरोप। आतापर्यंत बांगलादेशी रोहिंग्या घुसतात, त्यांना राजकीय रेकग्निशन देण्याचं पाप काही अधिकारी राजकीय नेते करीत आहेत। पुण्यात 2021 मध्ये झालेल्या तरुणीच्या मृत्यूप्रकरणी मंत्री संजय राठोडांना दिलासा। फौजदारी कारवाईची मागणी करणारी याचिका हायकोर्टाने फेटाळली। राठोडांविरोधात सीबीआय चौकशीची चित्रा वाघ यांनी केली होती मागणी।